तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. नाशिकच्या आयटी कंपनीतील तरुणींवरील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण. अत्याचार धर्मांतर प्रकरणातील महिला आरोपी निदा खान अद्यापही फरार. निदा खानच्या अटकेसाठी एसआयटीच्या 2 पथकाकडून शोध सुरू. नाशिकच्या आयटी कंपनीमध्ये अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरण. संशयित 6 आरोपींचे मोबाईल जप्त केलेले मोबाईल क्लोनिंगसाठी फॉरेन्सिक टीमकडे दिले. जप्त मोबाईलमधून संशयितांचे कारनामे बाहेर येण्याची शक्यता. खरातनं शक्तीपीठ महामार्गाच्या रस्त्यावर जमीन खरेदी केली. 2,40,00,000ची जमीन खरातनं खरेदी केल्याची माहिती आहे. खरातनं जमीन खरेदी केल्याचे कागदपत्रही समोर आलेत. जळगावमध्ये लाडकी बहीणची ई-केवायसी करताना धक्कादायक प्रकार समोर. ई-केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी. आरोपी रमेश चव्हाण विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल. पालकमंत्री संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये शिवसेना आढावा बैठकीत दुरावा. संजय शिरसाट व्यासपीठावर आल्यानंतर इतर आमदारांचे हस्तांदोलन. सत्तारांचा मात्र अबोला. धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदेंसोबत व्यासपीठ शेअर करणं टाळलेलं आहे. निमंत्रण असूनही खुर्ची नसल्यानं ओमराजे यांच्याकडून नाराजी व्यक्त. मात्र आता यावेळेस ओमराजे निंबाळकर यांनी लातूरच्या नियोजित कार्यक्रमाला जाणं पसंत केलं. छत्तीसगडमधून कोळसा खाणीतून कोळसा घेऊन पहिली रेल्वे कोराडीतील औष्णिक विद्युत केंद्रात दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या पहिल्या कोळसा रेल्वेचं स्वागत. मीरा भाईंदरच्या मनपा आयुक्तांवरती मंत्री प्रताप सरनाईकांचा पारा चढला. मनपा आयुक्त राधा विनोद शर्मा आगीच्या घटनास्थळी उपस्थित न राहिल्यानं सरनाईक यांनी खडसावलं. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती गोंदियाच्या आमगावात शिवसेनेच्या यावेळेस कार्यकर्त्यांकडून शक्ती प्रदर्शन मेळाव्याचं आयोजन. या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. मंत्री आशिष जयस्वाल यांच्या अनुपस्थितीमुळे शिवसैनिकांमध्ये चर्चांना उधाण. जळगावमध्ये अजिंठा शासकीय विश्रामगृहात आदिवासी भिल्ल समाज बांधवांचा आदिवासी मंत्री अशोक उईके यांना घेराव. मोहाडी शिवारामध्ये असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाच्या रहिवासी चोपड्यांवरती अतिक्रमणाची कारवाई न करण्यासाठी आंदोलन. बोगस पटसंख्या आणि अनुदान लाटण्याचे प्रकार रोखण्यासाठी नागपूर शिक्षण विभाग आक्रमक. 275 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून 250 शाळांमध्ये विद्यार्थी संख्येची पडताळणी. जितके विद्यार्थी तितके शिक्षक आणि अनुदान हा नवा फॉर्म्युला आता जिल्ह्यामध्ये लागू होणार. पिंपरी चिंचवडमध्ये पवना नदीपात्रामध्ये अनधिकृत माती भराव. दोघांवर गुन्हा दाखल. चिंचवडे लॉन्च समोरील सिटी सर्व्हे नंबर 2007 या मोकळ्या जागेमध्ये आरोपींनी मोठ्या प्रमाणामध्ये 1 महिन्यात अनधिकृत मातीचा भराव टाकल्याची माहिती. हिंगोलीतला 72 कोटींचा पूल थेट शेतात संपल्याची बातमी TV9 मराठीनं दाखवल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून पुलाची पाहणी. एलदरी शिवारातील पूर्णा नदीपात्रावरती बांधण्यात आलेला पूल जिथं संपतो त्याच्यापुढे जमिनीचं अधिग्रहणच नसल्याचा प्रकार समोर. परभणी शहरातील रेल्वे गेटवरील तेलुगू भाषेचा बोर्ड लावल्याचं प्रकरण. कृषी विद्यापीठ परिसरात असलेल्या रेल्वे गेटवरील बोर्ड हटवून दक्षिणमध्ये रेल्वेनं मराठी भाषेचा बोर्ड लावण्यात आला. तर TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. लासलगावच्या शिवनदी संवर्धनासाठी 13.50 कोटींचा निधी मंजूर. मंत्री छगन भुजबळांच्या पुढाकारानं राज्य नदी संवर्धन योजनेतून कामाला सुरुवात. योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगडमध्ये समुद्र किनाऱ्यांवरती रोबोटिक वॉटरक्राफ्ट. जीवरक्षक प्रणाली म्हणून या रोबोटिक वॉटरक्राफ्टचा वापर. सध्या रायगड जिल्ह्यात 3 किनाऱ्यांवरती सुविधा उपलब्ध. पुणे जिल्हा मराठा उद्योजक कक्षाच्या एक्स्पो 2026च्या वेबसाईटचं अनावरण. या वेबसाईटमुळे जगभरातील उद्योजकांना एक्स्पोची माहिती मिळवणं आणि नाव नोंदणी करणं सोपं होणार. सोलापूरमध्ये 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. यंदाच्या मोसमातील हे सर्वाधिक उच्चांकी तापमान असल्याचं पाहायला मिळालं. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांसाठी उष्माघाताच्या कक्षाची स्थापना. विदर्भात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पार. नागपूरचा पारा 40 अंशावरती पोहोचला. तर अकोला 42, अमरावती 41 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा पोहोचला. तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा 40शी पार गेलाय. पक्ष्यांना जीवनदान देण्यासाठी गोंदियातील सायकलिंग संडे ग्रुपची कौतुकास्पद मोहीम आहे. विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी 500च्या वर मातीचे पाणवठे तयार केले. जालन्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यानं पाणी पातळीत घट झाली आहे. बदनापूरमध्ये अनेक ठिकाणी पाण्याअभावी फळबागा सुकलेल्या आहेत. फळबाग उत्पादक शेतकरी त्यामुळे चिंतेत सापडलेत.
धुळ्यातील साक्री रोडवरील जुन्या जिल्हा रुग्णालयामध्ये 100 खाटांचे नवी स्त्री रुग्णालय, त्यामुळे ग्रामीण भागातील महिला बालकांना मोठा दिलासा मिळणार. जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं रुग्णालयाचं काम पूर्ण झालंय. प्रसिद्ध गायक नितीन मुकेश साईचरणी नतमस्तक. साईबाबा संस्थानच्या वतीनं उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्याकडून मुकेश यांचा सन्मान. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील बारडवाडी गावात सत्य सैलानी बाबांची संदल. ग्रामदेवतापासून ते बारड येथील खादरशहा दर्ग्यापर्यंत वाजत गाजत संदल काढण्याची जुनी परंपरा. बीडच्या आष्टीमधील निमगाव चोभामध्ये ओम कानिफनाथ महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न. दरवर्षी यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात. चैतन्य कानिफनाथांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली होती. अमरावतीच्या अचलपूरमध्ये विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन. तहसील मार्गावरील विठ्ठल मैदानावरती स्पर्धा रंगणार. 16 ते 18 एप्रिल दरम्यान कुस्ती स्पर्धा होणार. 300 पैलवान, 25 रेफरी आणि 50 कार्यकर्ते सहभागी होणार. जळगावमध्ये तरुण कुढापा मंडळातर्फे 12 गाड्यांचा कार्यक्रम. यंदाचे मानकरी भगत रमेश नारायण धनगर यांना 12 गाड्या ओढण्याचा मान मिळाला. भंडाऱ्याची उधळण करत 12 गाड्या ओढण्यात आलेल्या आहेत. सोलापूरच्या चिकलठाण येथील श्री कोटलिंग देवाची यात्रा संपन्न. कोटलिंगनाथाच्या नावानं चांग भलं असा जयघोष या संपूर्ण परिसरात दुमदुमलाय. देवाच्या छबिना मिरवणुकीला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दत्त महाराजांच्या गुरुसेवा दिनानिमित्त 20 जुलैला गिरनार शिखरावरती गुरुसप्ताहाचं आयोजन. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं भाविक दाखल होणार. या निमित्तानं 2 दिवसीय मोफत मेडिकल कॅम्प आणि महाप्रसादाचंही आयोजन. जळगावच्या चाळीसगावमध्ये भरड धान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद. यासाठी 1470 शेतकऱ्यांकडून ऑनलाईन नोंदणी. हमीभावाच्या आकर्षणामुळे शेतकरी संघाकडे नोंदणीचा वाढता ओघ. लाल कांद्यानंतर उन्हाळी कांद्याच्याही दरामध्ये घसरण झाली आहे. उन्हाळी कांद्याला प्रति किलो 8 ते 12 रुपयांचा दर मिळतोय. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. परभणीमध्ये तापमानाचा पारा वाढलेला आहे. वाढत्या उन्हाचा आता दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसतोय. उत्पादनामध्ये 8 ते 10% घट झाल्याचं सांगितलं जात आहे. विदर्भामध्ये उन्हाचा कडाका वाढलाय. भंडारा जिल्ह्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं यावेळेस निर्मित माठांना विशेष मागणी वाढलेली आहे. माठांचा दर्जा चांगला असल्याची ग्राहकांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नाशिकच्या येवल्यामध्ये वाढत्या उन्हाचा टोमॅटो पिकांना फटका बसतोय. टोमॅटो पिकं कोमजलेली आहे. तर टोमॅटो बाजारात टोमॅटोला कवडी मोल भाव मिळतोय. टोमॅटो उत्पादकांच्या त्यामुळे अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. नंदुरबारमध्ये व्यापाऱ्यांच्या प्रतिसादाअभावी स्वतंत्र कांदा मार्केट बंद आहे. शेतकऱ्यांना कांदा कमी दरात विक्री करण्याची वेळ आली आहे. दररोज 400 क्विंटल आवक असूनही हक्काची बाजारपेठ नसल्यानं शेतकऱ्यांचा आर्थिक ताण वाढलेला आहे. 40 गावातील तितूर नदीला जलपर्णीचा विळखा. वाढत्या जलपर्णीमुळे दुर्गंधी आणि डासांच्या वाढीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तात्काळ नदीपात्रात स्वच्छ करून जलपर्णीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. अमरावतीमध्ये जुन्या आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांवरील करांचे दर दुप्पट झाले आहेत. वाहनाच्या नोंदणीनंतर 15 वर्षांनंतर दर 5 वर्षांनी ग्रीन टॅक्स आकारला जाणार आहे. पर्यावरणपूरक आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा हा निर्णय आहे. अहिल्यानगर पालिकेने प्रस्तावित केलेल्या पे अँड पार्क योजनेला MG रोड कापड बाजारातील व्यापाऱ्यांचा विरोध आहे. मालकीची जागा विनामोबदला देऊनही त्याच जागेवरती पार्किंग शुल्क आकारणं अन्यायकारक असल्याची व्यापाऱ्यांची. हॉटेल व्यावसायिकाला जुन्या वादातून मारहाण झाली आहे. हॉटेल व्यावसायिकाचा मारहाणीत मृत्यू झालाय. 5 जणांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 5ही आरोपी फरार. हॉटेल व्यावसायिकाला जुन्या वादातून मारहाण झाली आहे. हॉटेल व्यावसायिकाचा मारहाणीत मृत्यू झालाय. 5 जणांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 5ही आरोपी फरार. उत्पादन शुल्क विभागानं गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा जप्त केलाय. 1,19,81,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयानं आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बुलढाण्याच्या खामगावात अगरबत्ती विक्रेता चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.